एक असा देश जिथलं प्रत्येक बारकं पोरगं फुटबॉलवर प्रेम करतं. आईच्या पोटामध्ये असतानाच फुटबॉल विषयीचं नॉलेज त्याला तेव्हाच मिळतं. प्रत्येक ह्या देशातला माणूस पुढं जाऊन वर्ल्ड क्लास फुटबॉल प्लेयर बनण्याची एक ताकद ठेवतो. यांच्या DNA मध्येच फुटबॉल चालतो भाई. कोणत्या देशाविषयी बोलतोय? हा, ब्राझील भाई, ब्राझील. याच देशाने वर्ल्ड फुटबॉलला बरेच मोठे स्टार्स दिले. रोनाल्डिन्हो, रोनाल्डो नाझारियो, द रिअल रोनाल्डो, नेमार ज्युनियर, बरेच 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 ॲड्रियानो. म्हणजे नावं घ्यायला आहे ना कमी होतील इतके मोठे स्टार्स मिळालेत वर्ल्ड फुटबॉलला. रोबर्टो कार्लोस, किती प्लेयर आहेत भाई, किती प्लेयर आहेत. थियागो सिल्वा पण त्यातलंच एक मोठं नाव. वर्ल्ड क्लास पेले दिला भाई ह्या कंट्रीने वर्ल्ड फुटबॉलला. पेले. हा हा तो देश आहे, हा तो देश आहे. आणि हा देश मागच्या 24 वर्षामध्ये वर्ल्ड कप नाही जिंकला. 2002 मध्ये जिंकला होता. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्राझील हा वर्ल्ड कप जिंकतोय का नाही जिंकतोय, ब्राझीलचे विकनेसेस काय आहे, पॉझिटिव्ह थिंग्स काय आहे, स्ट्रेंथ काय आहे, ही टीम कुठपर्यंत जाईल, वर्ल्ड फायनल पर्यंत जाईल का सेमीफायनललाच बाहेर पडेल, या टीमचे कोणते प्लेयर्स बघण्यालायक असतील, सगळे ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणारे, प्रेडिक्शन करणारे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नेमारचा हा लास्ट वर्ल्ड कप असणार आहे. नेमारला अँcelotti वर्ल्ड कप साठी कॉल अप देणार होता, कॉल करणार होता का नाही हे सगळ्यांना माहित होतं. नेमार टीम मध्ये येणार, बट अँcelottiने जरा रेज वेटिंग केली भाई, सिरियसली रेज वेटिंग केली. ब्राझीलचं स्क्वॉड बाहेर आलंय, अँcelotti यांचा कोच असणार आहे. अँcelottiचा ऍज अ कोच हा पहिला वर्ल्ड कप आहे. कोणत्या तरी एका नॅशनल टीमला तो वर्ल्ड कप मध्ये घेऊन चाललाय, आणि ती नॅशनल टीम ब्राझील सारखी नॅशनल टीम आहे. तर अँcelotti वर्ल्ड कप मध्ये कितीपर्यंत कुठपर्यंत ह्या टीमला घेऊन जाईल ते बघण्याला आहे की. बट नेमारचा हा लास्ट वर्ल्ड कप असणार आहे. फॉर नेमार भाई, या टीमने वर्ल्ड कप जिंकला पाहिजे. बट नेमार असेल, मेस्सी असेल, रोनाल्डो असेल, या प्लेयर्सला वर्ल्ड कप मध्ये का घेऊन जातात? यांचं तर वय झालंय, पेस कमी झालाय. काय कारण आहे माहिती? लिडरशिप. लोक म्हणतील नेमारची लिडरशिप, अरे पैशाच्या मागे फिरायचा, हा नाही ते धंदे करायचा, लोकांना आता प्लेयर्सला, तरुण प्लेयर्सला हा उलट त्यांचं भविष्य खराब करायचा, करिअर फोकस करण्यापेक्षा हा त्यांना दुसऱ्याच दिशेला घेऊन जायचा. पैसा असेल, गाड्या असतील, मुली असतील, ह्याच गोष्टी ना. नाही बाई, नेमर फॉर ब्राझील, फॉर नॅशनल टीम ब्राझील एकदम वेगळा खेळतो. त्याचं डोक्यात असतं टीमसाठी काही चांगलं करावं. आणि मेस्सीचं तर त्या गोष्टी नव्हत्याच. बट मेस्सीचा जरी पेस कमी झाला असेल तरी तो टीमला प्रोव्हाइड करतो लिडरशिप. रोनाल्डोचं पण सेम आहे. म्हणून हे प्लेयर्स महत्वाचे असतात प्रत्येक त्यांच्या टीमसाठी, त्यांच्या त्यांच्या नॅशनल टीमसाठी. त्यांची गरज आहे भाई, त्यांना इम्पॉर्टंट आहे, बहुत मी इम्पॉर्टंट आहे भाई. अच्छा. तर जसं स्क्वॉड यांचं बाहेर आलं, आपल्याला वाटलेलं जाओ पेड्रो स्क्वॉड मध्ये येईल, बट अचानक नेमार स्क्वॉड मध्ये आला आणि जाओ पेड्रोचा पत्ता कट झाला. मला पण अजून पण वाटतंय ह्या टीम कडे आहे ना जाओ पेड्रो पाहिजे होता. नंबर 9 ची पोझिशन कोणी किती सांभाळेल? तो नंबर 9 नाही भाई, तो ट्रू नंबर 9 नाही, मोबाईल प्लेअर आहे. तो माग पुढे येतो, फॉल्स 9 टाईप खेळतो, बट नंबर 9 जाओ पेड्रो होता यांच्याकडे. तो त्यांनी घेऊन नाही गेले. हे त्यांचं बिगेस्ट म्हणजे डिसअपॉइंटमेंट असू शकते त्यांच्या टीमसाठी. बट बघितलं जाईल काय होते. ब्राझीलची वर्ल्ड कप स्क्वॉड बाहेर आली, त्याच्यामध्ये गोलकीपर्स आहेत एलिसन फ्रॉम लिव्हरपूल, इडरसन फ्रॉम फेनरबेसे, वेवर्टन फ्रॉम ग्रीमियो. तर हे गोलकीपर्स, एलिसन एक तगडा गोलकीपर आहे. इडरसन तुम्हाला माहितीच आहे, मॅन सिटी कडनं खेळलेला आहे. आता गेला होता फेनरबेसे साठी. फेनरबे सॉरी भाई, प्रोनाऊन्स नाही होते माझ्याच्यानी, बोलता नाही तुम्हाला लहानपणापासून, म्हणजे बरेच वर्षापासून. बस हवा निकल गई. तर एलिसन, इडरसन ही दोन्ही पण आहेत ना, एक एक्सपिरियन्स असलेले प्लेयर आहेत, त्यांच्यामध्ये एक्सपिरियन्स खूप आहे. एलिसन यांचा मेन गोलकीपर असेल, इडरसन ऍज अ बॅकअप ठेवतील ते. आणि वेवर्टनला ते खेळवतील, नाही खेळवतील तो प्रश्नच नाही. वेवर्टन बाटल्या घेऊन फिरणार आहे, म्हणजे बसणार आहे भाई, गरम करणार आहे सीट, बाकी काही नाही. एलिसनची खास बात आहे, तो आहे ना एक चांगलं शॉर्ट स्टॉपर आहे, पेनल्टी स्पेशलिस्ट. तर दोघं पण एडरसन, दोन्ही पण गोलकीपिंग वाईज ही टीम भक्कम आहे, त्यात काही वाद नाही. ह्या टीमच्या डिफेंडर्स कडे नजर जर टाकली, वेस्ली फ्रॉम रोमा, मार्किनोज फ्रॉम PSG, डॅनिलो फ्रॉम फ्लेमेंगो, अलेक्सँड्रो फ्रॉम फ्लेमेंगो, गॅब्रियल मगेलहेस फ्रॉम आर्सेनल, इबेनेज फ्रॉम अहली, परेरा फ्रॉम फ्लेमेंगो, सॅन्टोस फ्रॉम झेनिथ, ब्रिमर फ्रॉम युवेंटस. ही यांची डिफेन्स लाईन आहे. डिफेंडर्स यांची प्लेइंग 11 मध्ये तर मार्किनोज आणि खेळणार आहे आपला मेन लेफ्ट सेंटर बॅक
खेळू शकतो गॅब्रियल आणि मार्किनोसची तर पेयर असणार आहे. राईट बॅक वेस्ली असेल, वेस्लीलाच डॅनिलो खेळू शकतो. आता डॅनिलो जो फ्लेमिंगोचा प्लेअर आहे चांगला आहे, वेस्ली तगडा आहे. वेस्लीचा गेम ज्यांनी बघितला ना, वन ऑफ द बेस्ट राईट बॅक मला वाटतो, मला तरी वाटतो. तो आहे ना डॅनी अल्वेज टाईप प्लेअर आहे, दिसतं डायरेक्ट दिसतं. त्यामुळे यांची राईट बॅकची पोझिशन चांगली आहे. बट यांना रोटेशनला खेळावं होताना जरा सेंटर बॅक कडे नजर टाकावी लागेल, जसे सेंटर बॅक आहे. गॅब्रियलचा भारी गेम होता, त्यामुळे गॅब्रियल आणि यांच्यावर मला काही शकच नाही. बट यांची सगळ्यात खराब गोष्ट आहे फुल बॅक विषय, यांचा लेफ्ट बॅक हे डुग्लासला खेळू शकतात. डुग्लास सँटोस झेनिटचा आहे, तो खेळू शकतात. बट मला वाटतं अलेक्सँड्रो हा फर्स्ट टीमचा हिस्सा असणार आहे, कारण अलेक्सँड्रो फ्लेमेंगो कडून खेळतो आणि अँशेलोटीने काहीतरी बघितलं असेल म्हणूनच घेतलाय ना भाई. डिफेंडर्स तर तगडे यांच्याकडे, ब्रिमर वगैरे तो येऊ शकतो गॅब्रियलच्या जागी आणि मार्किनोजला इमॅजिस ॲज अ राईट फुटेड सेंटर बॅक म्हणून रिप्लेस करू शकतो. हे झालं यांचं सेंटर बॅक. सेंटर बॅक कडे बघून वाटतं आहे भाई, डिफेंडर्स चांगले आहेत, थांबवू शकतात वर्ल्ड क्लास प्लेयर्सला पण. कारण PSG कडनं मार्किनोज फायनल खेळलाय आणि गॅब्रियल खेळलाय आर्सेनल कडनं, दोघं चांगले खेळले म्हणून भारी वाटतं. मिडफिल्डर्स भाई, ब्राझील आणि मिडफिल्डर कॅसिमिरो फ्रॉम मॅन युनायटेड, पक्वेटा फ्रॉम फ्लेमिंगो, ग्युमेरेज फ्रॉम न्यूकॅसल, फॅबिनो फ्रॉम इतिहाद, डॅनिलो फ्रॉम बोटाफोगो. आता मिडफिल्डर्स तुम्ही बघितले ना, तुम्हाला डायरेक्ट दिसते ही जी मिडफिल्ड आहे याच्यामध्ये आहे ना एज डिफरन्स तर आहे. चांगला मिडफिल्डर यांनी गमावला, त्याला इंजुरी नव्हती व्हायला पाहिजे. आपल्या इस्तेवाओला इंजुरी झाली म्हणून भाई, नाही तर इस्तेवाओ यांच्यासाठी चांगला मिडफिल्डर बनत होता. कॅसिमिरोचा लास्ट वर्ल्ड कप आहे, मॅन युनायटेड कडनं त्याने चांगलं खेळलंय. कॅसिमिरो चांगलाच प्लेअर आहे, डर्टी वर्क वगैरे करायला तुम्हाला लागतात भाई कॅसिमिरो सारखे. ग्युमेरेस फिजिकॅलिटी आणतो टीम मध्ये. ग्युमेरेस आणि कॅसिमिरो हे फर्स्ट टीमचा हिस्सा असणार आहे. आणि यांच्या बरोबर मला वाटते अटॅकिंग मिडफिल्डर ह्या रोल मध्ये आहे ना, यांनी नेमारला टाकावं. यांच्या डोक्यात काय असणार आहे, लुकेस पक्वेटा टाकू, डॅनिलो टाकू, बट यांनी ना टाकायला पाहिजे मेन गोष्ट नेमारला ऍज अ अटॅकिंग मिडफिल्डर. कारण नेमारचा तो पेस नाही, बट तो क्रिएट करू शकतो चान्सेस. आणि चान्सेस क्रिएट केले विनिशियस मार्टिनेली सारखे प्लेयर आहेत समोर, त्यांना गोल मारणं काही सोपं जातच आहे. तर मिडफिल्ड ऍज कम्पॅरेटिव्हली स्पेन, फ्रान्स यांच्या कम्पॅरेटिव्हली तेवढी खास नाही, बट बरी आहे भाई, काढू शकतात मॅचेस. अटॅकर्स नेमार ज्युनियर फ्रॉम सँटोस, लुईस हेनरिके फ्रॉम झेनिट, रायन फ्रॉम बोर्थमोथ, विनिशियस ज्युनियर फ्रॉम रियल माद्रिद, रफिनिया फ्रॉम बार्सिलोना, गॅब्रियल मार्टिनेली फ्रॉम आर्सेनल, कुनिया फ्रॉम युनायटेड, एंड्रिक फ्रॉम लिनॉन, थियागो फ्रॉम ब्रेंटफोर्ड. यांचा अटॅक यांची ताकद आहे. विनिशियस ज्युनियर लेफ्ट साइडला, रफिनिया राईट साइडला, कुनिया ऍज अ फॉल्स नाईन खेळू शकतो. आणि ही जी टीम खेळवतील ना तगडी असेल. लुईस हेनरिक राईट साइडला रोटेशनला आणू शकतात, चांगला प्लेअर आहे, जेवढं मी बघितले हायटेड प्लेअर आहे, ड्रिबलिंग करतो बऱ्यापैकी. आणि ब्राझील आणि ड्रिबलर्सचं आहे ना ते एक कनेक्शन आहे, ड्रिबलिंग यांची खासच असते. त्यामुळं मला नाही वाटत यांना अटॅकिंग वाईज काय प्रॉब्लेम आहे. ऑफ द बेंच गॅब्रियल मार्टिनेली येऊन जो धूर करतोय आर्सेनलसाठी, तोच धूर तो करणार आहे ब्राझीलसाठी पण म्हणून. आणि रफिनिया बाई मेन प्लेअर ह्या स्क्वॉड मध्ये जो बघायचा ना तो असेल रफिनिया. कारण रफिनिया जे करतो ना प्रेसिंग वगैरे, विनिशियस ज्युनियरला पण प्रेसिंग करायची गरज आहे, टीमला गरज आहे. कुनिया पण आहे, एंड्रिक ऑफ द बेंच खेळेल. एंड्रिकचं सीझन चांगलं गेले लिओन बरोबर, आणि अँशेलोटी त्याला म्हणजे एक चांगला प्लेअर मानू शकतो. नेक्स्ट बिगेस्ट थिंग असू शकते ब्राझीलच्या फुटबॉलिंग वर्ल्ड मध्ये. विषय हा आहे ह्या टीमची बिगेस्ट म्हणजे स्ट्रेंथ काय, यांचा एक्सपिरियन्स. लय यांच्याकडे आहे ना एक्सपिरियन्स वाले प्लेयर आहे. एलिसन असेल, इडरसन असेल, नेमार असेल, मार्किनोज असेल, कॅसिमिरो. आणि जास्त प्लेयर आहे ज्यांच्याकडे लिडरशिप आहे, मोठ्या मॅचचा एक्सपिरियन्स आहे. सगळ्यांकडे लिडरशिप क्वालिटी आहे. बट अजून एक यांच्याकडे एक जास्त स्ट्रेंथ आहे, तो म्हणजे यांचा अटॅक. विनिशियस ज्युनियर आणि आपला रफिनिया हे जर एकाच वेळी हिट झाले तर कोणती टीम थांबवू नाही शकत यांना. विनिशियस ज्यांना माहित नाही भाई लई तगडा आहे, लई लई लई. आणि रफिनिया चुरस आहे त्याच्यात तेवढी क्वालिटी नसेल ड्रिबलिंग वाईज, बट त्या प्लेअर मध्ये आहे ना जिद्द आहे खेळायची, तो करणार, जे करायचं ना त्याला तो करणार. आणि रफिनिया सारखा प्लेअर टीम मध्ये असणं टीमला भक्कमच बनवतं. कुनिया एक चांगला स्ट्रायकर आहे, बट नॉट असा नंबर 9 नाही तो, बट फॉल्स 9 चांगला खेळ. ह्या टीमचं नेमार आता बघायची गरज आहे, नेमार त्या दर्जाचा खेळेल का नेमार मुळे ही टीम अडकणार.
बट यांचे विकनेसेस काय? विकनेस सगळ्यात मोठा यांचा लेफ्ट बॅक आहे. लेफ्ट बॅक पोझिशन यांची जरा हलकी वाटते आणि यांची जर मॅच झाली लमिन यामालच्या अगेन्स्ट स्पेनच्या अगेन्स्ट लमिन यामाल अगेन्स्ट येतो यांच्या लेफ्ट बॅकच्या तिथं खाईल यांच्या लेफ्ट बॅकला लमिन यामाल. ते नंतरची गोष्ट तिथपर्यंत पोहोचले तर ना भाई. माझी जी 11 आहे ना यांची ती सरळ सरळ एलिसन ॲज अ गोलकीपर, वेस्ली राईट बॅक, मार्क विनोज ॲज अ राईट सेंटर बॅक, गॅब्रियल मगेलहेस लेफ्ट सेंटर बॅक, लेफ्ट बॅक असेल माझा अलेक्सांड्रो आणि कॅसेमिरो ॲज अ डीएमएफ खेळेल, ब्रुनो गिमेरिस आणि नेमार ज्युनियर हे दोघं पुढे खेळतील अटॅकिंग मिडफिल्डर्स आणि रफिनिया ॲज अ राईट विंगर, लेफ्ट विंगर, विनिशियस ज्युनियर आणि सेंटर फॉरवर्ड असेल कुनिया माझा सेंटर फॉरवर्ड. ही माझी प्लेइंग 11. तुम्ही काय रेट करणार ह्या प्लेइंग 11ला? कमेंट मध्ये रेट करा. Brazil have the players, Brazil have the world class manager, coach, Brazil have the stars bhai. But the question is, can Vinicius Junior give Brazil their 6th World Cup? 6th World Cup भाई. नेमारसाठी करायचे त्यांना आणि ते करू शकतात. तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघितलं, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, पहिला भाई मराठी क्रिएटर आहे फुटबॉलच्या दुनियेमध्ये असं वाटतंय, मला तरी वाटतंय भाई. तुम्हाला काय वाटतंय? तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. पुढचा व्हिडिओ पोर्तुगालचा येतोय, चॅनल बघत राहा भाई. धन्यवाद. थँक यू सो मच.